नमस्कार मैत्रिणींनो, मला ह्या साडीचा ड्रेस शिवायचा आहे। तर त्यासाठी मी पहिल्यांदा वरची कुर्ती कापून घेणार आहे। तर कुर्तीचं उंची आहे 32 इंच। जेव्हा आपण अस्तर कापतो तेव्हा जेवढी उंची असेल तेवढीच ठेवायची आणि मेन फॅब्रिकवर 2 इंच वाढवून घ्यायचं। तर आता मी अस्तर कटिंग करते। तर अस्तरची उंची मी जेवढी उंची 32 आहे तर तेवढी घेतली आहे आणि शोल्डर आहे 14च्या निम्मे मी 7 घेतला आहे आणि कमर उंची आहे 14, तर 14 मध्ये अर्धा इंच मिळवले। कट उंची आहे 20, तर 20 मध्ये अर्धा इंच मिळवले। तर आता ह्या 7 पासून आपण छातीचं माप टाकायचं। छाती आहे 34, जर आपण अंगावरून माप घेतलं तर त्याच्यामध्ये 1 इंच मिळवायचं आणि त्याचा चौथा भाग करायचा आणि पुन्हा त्याच्यात 2 इंच मिळवायचं। तर 34 छाती आहे तर त्याच्यात 1 इंच मिळवले 35 झाले। 35चा चौथा भाग करून त्याच्यात 2 मिळवायचे, म्हणजे 35चा चौथा भाग 9.25, त्याच्यात 2 मिळवल्यावर होतात 11.25। तर हे मी 11.25 घेतला आहे आणि कमर आहे 29, तर तसंच 29 मध्ये 1 मिळवले, 29 मध्ये 1 मिळवून 30 होतात। 30चा चौथा भाग 7.5, 7.5 मध्ये 2 मिळवल्यावर 9.5 होतात आणि सीट आहे 38, तर 38 मध्ये पण 1 मिळवायचा, 39 होतात। 39चा चौथा भाग होतो 10.15 आणि ह्याच्यामध्ये 1 इंच मिळवायचं 10.11। जेवढं सीटचं आपण 10.11 घेणार तेवढंच इथे खालती घेराला सुद्धा 10.11च घ्यायचं। आपण कमरेमध्ये 2 मिळवले, छातीमध्ये 2 मिळवले, पण सीटमध्ये 1च इंच मिळवायचं आणि हे पॉइंट सगळे आपण जोडून घ्यायचे। जेवढा मुंडा 7चा घेतलाय तेवढाच शोल्डर 7चा घेतलाय, कारण मागे बंद गळा आहे म्हणून मी शोल्डर आणि मुंडा सारखाच घेतला आहे। तर पुढच्या भागासाठी हा मुंड्याचा आकार आपण हा असा आतून घ्यायचा आणि मागच्या भागासाठी हा 1.5 इंच असा घेऊन इथून आकार द्यायचा। माझी जर ही पद्धत तुम्हाला आवडली असल्यास मला कमेंट करून नक्की सांगा।